पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये सुमारे 5,500 रेशन कार्ड्स रद्द करण्यात आलेत। त्यामध्ये शासकीय सेवेत कार्यरत असताना सुद्धा धान्याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या 4,438 इतकी आहे आणि या सगळ्यांचेच रेशन कार्ड्स रद्द करण्यात आलेत। तर 2 ठिकाणी नावं असणाऱ्यांना सुद्धा पुरवठा विभागानं दणका दिलाय। अशा 1,125 जणांचे रेशन कार्ड्स रद्द करण्यात आलेत। जिल्ह्यामध्ये 8 लाख रेशन कार्ड धारक आहेत। जिल्ह्यामध्ये प्राधान्य योजना तसंच अंत्योदय योजनेमध्ये एकूण कार्ड धारकांची संख्या ही 8,04,452 इतकी आहे। त्यामध्ये प्राधान्य योजनेमध्ये 5,81,937, शुभ्र कार्डधारक 24,802, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये 1,48,796, तर अंत्योदय योजनेमध्ये 48,917 इतके कार्डधारक आहेत। गेल्या वर्षभरामध्ये जिल्ह्यातील 5,563 जणांचे कार्ड रद्द करण्यात आले। त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या ही 4,438 इतकी आहे। तसंच 2 ठिकाणी नावं असलेल्या 1,125 जणांवरती कारवाई करण्यात आली आहे। 2 ठिकाणी रेशन कार्ड असणाऱ्यांचे कार्ड रद्द करण्याच्या सूचना सुद्धा राज्य सरकारने ह्या आधीच दिल्या आहेत। तसंच आधार जोडणीतनं अशा कार्डधारकांची माहिती मिळते आहे आणि ह्यामध्ये 2 वेळा नावं असलेल्या कार्डधारकांवरती सुद्धा कारवाई करायला सुरुवात केली आहे। त्यानुसार जिल्ह्यामध्ये 1,125 कार्ड्स रद्द केले, अशी माहिती महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे यांनी दिली आहे।